नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, PM किसानच्या 22व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, अखेर हा 22वा हप्ता या तारखेला जमा होणार। गावावर नवीन यादी आणि पात्रतेच्या अटी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया की आता हा 22वा हप्ता कोणत्या तारखेला आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जाते। नुकताच 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आत्ता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 22वा हप्ता कधी येणार, नवीन यादी कशी तपासायची आणि तुमचा हप्ता अडकू नये म्हणून कोणती कामे करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अखेर 22वा हप्ता कधी येणार, अपेक्षित तारीख काय आहे समजून घेऊयात। मित्रांनो, PM किसान योजनेचे पहिल्या सरकार दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते। 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित करण्यात आला होता। 22वा हप्ता साधारणपणे फेब्रुवारी 2026च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, जरी सरकारने अद्याप अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी तांत्रिक प्रक्रिया पाहता फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरू शकतो। हप्ता अडकू नये म्हणून या 4 गोष्टी त्वरित कराव्या लागणार आहेत। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकतात। तुमचा 22वा हप्ता सुरक्षित करण्यासाठी खालील गोष्टी तपासा। नंबर 1, E-KYC अनिवार्य। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप E-KYC केलेली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही। हे तुम्ही PM किसान पोर्टलवर किंवा जवळच्या महा ई-सेवा केंद्रावरती जाऊन पूर्ण करू शकता। नंबर 2, आधार लिंकिंग म्हणजे DBT। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि ते DBTसाठी सक्रिय असणे आवश्यक आहे। नंबर 3, लँड सीडिंग। तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड पोर्टलवर अपडेट असणे गरजेचे आहे। जर तुमच्या स्टेटसमध्ये लँड सेंडिंग नो दिसत असेल तर त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधा। नंबर 4, बँक खाते अपडेट म्हणजे तुमचे बँक खाते सक्रिय असल्याची खात्री करा। मित्रांनो, आता तुमचे नाव गावावर यादीमध्ये तपासायचे कसे, तर तुमच्या गावाची नवीन लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या ज्या आहेत ते फॉलो करा। नंबर 1, सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट संशयास्पद किंवा काढली वर जा। नंबर 2, होम पेजवर बेनिफिशियरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा। नंबर 3, आत्ता तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा। नंबर 4, गेट रिपोर्टवर क्लिक करताच तुमच्या गावाची संपूर्ण यादी समोर येईल। पुढे हप्त्याचे स्टेटस कसे तपासावे, तर मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या खात्याची माहिती पाहण्यासाठी पोर्टलवरील नो युअर स्टेटसवर क्लिक करा। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका। कॅप्चा कोड भरून गेट डेटावर क्लिक करा। येथे तुम्हाला मागील सर्व हप्त्यांची माहिती पाहायला मिळेल। मित्रांनो, PM किसान योजनेच्या नावाखाली अनेकदा बनावट फोन कॉल्स किंवा मेसेज येतात। सरकार कधीही फोनवर तुमचा OTP किंवा बँक तपशील मागत नाही। अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका। निष्कर्ष काय असणार आहे, तर मित्रांनो, 22वा हप्ता फेब्रुवारी 2026मध्ये जमा होण्याचे संकेत आहेत। मात्र त्यापूर्वी आपली E-KYC आणि बँक लिंकिंगची कामे पूर्ण करून घ्या। अधिकृत अपडेटसाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।